नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय याच्या मार्फत जी भरती येणार आहे, ही भरती आधी देखील एकदा आलेली होती. याच्यामध्ये टोटल किती जागा होत्या? तर 512. फक्त 512 जागांसाठी ही राज्य उत्पादन शुल्क म्हणजे या ठिकाणी दारूबंदी पोलीस विभागाची ही जाहिरात आलेली होती. परंतु या जागा आता पूर्णतः वाढल्या आहेत. ही भरती मध्येच बंद केलेली होती. या जागा संपूर्ण वाढलेल्या आहेत. 3000 3,800 प्लस जागा या झालेल्या आहेत. आणि या भरतीबद्दल बरेच दिवस या ठिकाणी बरेच मुलांची कमेंट येत आहेत की याची शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, शारीरिक पात्रता म्हणजे उंची किती पाहिजे, वजन किती पाहिजे, छाती किती पाहिजे आणि संपूर्ण अभ्यासक्रमाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि काही मुलांचं जे म्हणणं आहे, आपल्या नोट्ससाठी स्टडी मटेरियलसाठी जे बोलणं आहे, तर मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्काची बॅच या ठिकाणी आपल्या वायबीडी अकॅडमी या ॲप्लिकेशनवरती लॉन्च करण्यात आलेली आहे आणि सर्व विषयांची शिकवण्याची फी फक्त किती आहे? ₹1000. फक्त ₹1000 तुम्ही जॉइन घ्यायचे आहे. तुमच्याकडे अजून 3 ते 4 महिने आहे. किती? 3 ते 4 महिने तुमच्याकडे आहेत. तुम्ही अभ्यासक्रम कव्हर करू शकता. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर दिलेला खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही नोट्स देखील सर्व विषयांच्या मागवू शकतात किंवा आपला जो कोर्स आहे सर्व जे आपली पेड बॅच आहे त्याच्यावरती तुम्ही जॉइन करायचे आहे. फक्त ₹1000 मध्ये तुम्ही जॉइन करू शकतात. आता बघूया आपण जी महत्त्वाची माहिती आहे आपण या भरतीबद्दल संपूर्ण आपण माहिती बघूया. तर या ठिकाणी या भरतीमध्ये एकूण किती पदे असणार आहे याच्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहे. कारण ती या ठिकाणी ही भरती वाढवून येणार आहे. जेवढे पण या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची पदे होती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लघुलेखक निम्न श्रेणी याच्यामध्ये देखील पदांची वाढ झालेली बघायला भेटेल. त्याच्यानंतर लघु टंकलेखक याच्यामध्ये या ठिकाणी 5 पदे होती अगोदर वरच्यामध्ये त्याच्यामध्ये 5 याच्यामध्ये अधिक पदे खूप जास्त वाढल्या प्रमाणात बघायला भेटतील. त्याच्यानंतर या ठिकाणी लघु टंकलेखकमध्ये 16 पदे होते ते देखील जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतील. त्याच्यानंतर हे खालील बघू शकता हे 2 पद आहे. त्या ठिकाणी बघू शकता हे 2 झाल्याच्या नंतर हे गट जिल्हास्तरीय संवर्गातील पदे बहुचूक पदनाम हे जिल्हा वाईज असतील. जवान राज्य उत्पादन शुल्क सर्वात महत्वाचे हे पद आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त जागा असणार आहेत. आधी जागा किती होत्या? तर या ठिकाणी बघू शकता 371 जागा होता. आता याच्यामध्ये किती जवळ-जवळ 1500 जागा 1500 प्लस जागा याच्यामध्ये असलेल्या बघायला भेटतील. आणि त्याच्यामध्ये बघू शकता जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क याच्यामध्ये जे कॉन्स्टेबल पद आहे ते वाहन चालकासाठी दुसरे आहे. त्याच्यामध्ये एकूण 70 जागा होत्या. त्याच्यामध्ये आता जवळ-जवळ 1500 सॉरी 1050 पेक्षा जागा या ठिकाणी यावेळेस चालकच्या असलेल्या बघायला भेटतील. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे जे पद होते ते होते या ठिकाणी बघू शकता चपराशी याच्यामध्ये 50 जागा होता. आता याच्यामध्ये 100 प्लस जागा असलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. जास्तीत जास्त पदसंख्या वाढलेली आहे आणि एकूण या ठिकाणी 3800 पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती होणार आहे. तर दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे या ठिकाणी बघू शकता हा जागांचा या ठिकाणी तपशील देण्यात आलेला कॅटेगरी वाईज आपण या कॅटेगरी जागा पुन्हा नवीन जाहीर आल्याच्या नंतर आपण बघूया. परंतु तत्पूर्वी आपण जी महत्त्वाची माहिती आहे खाली जी आरक्षण बाबत आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे आणि शारीरिक पात्रता काय आहे, ही देखील सर्व माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत. थोडे स्पीडमध्ये या ठिकाणी खाली मी स्क्रोल करणार आहे. सर्व काही जागा जिल्हा वाईज असलेल्या बघायला भेटतील. कॅटेगरीनुसार तुम्ही चांगला योग्य फॉर्म भरायचा आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण तयारीसाठी करायचीच असेल तर नक्कीच आपली पेड बॅच ₹1000 मध्ये तुम्ही जॉइन करून घ्यायचे आहे. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये आपला रिझल्ट बघायला भेटणार आहे. वनरक्षक भरतीमध्ये अशाच प्रकारच्या आपल्या मुलांचा स्कोर बघायचा आहे ज्यांनी बॅच आपली जॉइन केली होती त्यांचा बॅच. एक मिनिट या ठिकाणी बघू शकता आता जी सविस्तर जाहिरात पण या ठिकाणी बघणार आहोत. संपूर्ण माहिती आपण डिटेल्समध्ये आपण जी कव्हर करणार आहोत, जी महत्त्वाची आहे ती माहिती मी तुम्हाला सांगत चालणार आहे. एक मिनिट. बघू शकता या ठिकाणी 5.14चा जो पॉईंट देण्यात आलेला आहे. काय पॉईंट आहे? तर बघू शकता खेळाडूंना याच्यामध्ये आरक्षण भेटणार आहे. ज्यामुळे प्रमाणे प्रत्येक भरतीमध्ये पोलीस भरती, तलाठीमध्ये खेळाडूंना आरक्षण भेटते. तशा प्रकारे आरक्षण देखील भेटणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता दिव्यांगांना सोबत या ठिकाणी आरक्षण दिले जाणार आहे. पुढील या ठिकाणी बघू शकता अनाथांना देखील या ठिकाणी आरक्षण याच्यामध्ये दिले जाणार आहे. त्यांच्या देखील वेगळ्या जागा बघायला भेटतील. माजी सैनिकांकरिता आरक्षण त्यांना सुद्धा याच्यामध्ये आरक्षण दिलेले बघायला भेटेल. त्यांची आवश्यक कागदपत्र देखील तुम्ही बघून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर पेमेंट या ठिकाणी तुमचं वेतन किती असेल तर बघू शकता सर्वात जी वरची मोठ्या लेवलची पद आहे या ठिकाणी बघू शकता
लघु बघू शकता लघु लेखक निम्न श्रेणी याचे पेमेंट एस 15चे पेमेंट असणार आहे. तर बघू शकता 41,800 ते बघू शकता 1,32,000 1,32,300 पर्यंत पेमेंट जाईल. म्हणजे हे स्टार्टिंगचे पेमेंट तुमच्या या ठिकाणी हे फक्त बेसिक आहे, जे 41 आहे फक्त फक्त बेसिक आहे. म्हणजे हे पेमेंट तुमच्या या ठिकाणी बघू शकता 55 55,000 55,000 प्लस गेलेले हे पेमेंट तुम्हाला बघायला भेटेल. तर याच्यानंतर दुसऱ्या पदाचे या ठिकाणी बघू शकता दुसरे जे पद आहे, कोणते पद आहे दुसरे? लघु टंकलेखक 25,500 ते 81,000 आहे. तर हे 25,000चे पेमेंट या ठिकाणी 38,000 प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर जवानचे पद या ठिकाणी बघू शकता हे आहे 21,700 ते 69,900. हे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 21,000 हे फक्त बेसिक आहे. त्याच्यानंतर हे पेमेंट तुमचे 34 34,000 ते 35,000 प्लस गेलेले बघायला भेटेल. आणि जवानी वाहनचालकचे हे दोघांचे पेमेंट जवळजवळ चालकचे आणि कॉन्स्टेबलचे दोन्ही पद या ठिकाणी सारखेच आहे, म्हणजे सारखेच पेमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. त्याच्यानंतर जे चपराशीचे पद आहे बघू शकता या ठिकाणी हे चपराशी पद आहे 15,000 ते 47,600 हे असणार आहे. परंतु हे पेमेंट तुम्हाला या ठिकाणी जवळजवळ या ठिकाणी 22,000 ते 23,000 प्लस गेलेले बघायला भेटेल. हे देखील चांगले पद आहे, नक्की जॉईन करून घ्यायचे आहे जर तुम्हाला मौका भेटला तर. तर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी वय दिलेले आहे, जागांचे वय दिलेले आहे. तर या ठिकाणी बघू शकता लघुलेखक 18 ते 43 बघू शकता 18 ते 43, लघुटंक लेखक 18 ते 43 बघू शकता. अशा प्रकारे हे जवानचे जे वय आहे त्याला देखील बघू शकता 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. जास्तीत जास्त सूट बघायला भेटलेली आहे. मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. बघू शकता अंशकालीन पदवीधर 55, भूकंपग्रस्त अनाथ ते देखील 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. म्हणजे वयाची अट जास्त जास्त आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. वय जवळजवळ 43 पर्यंत सर्व कॅटेगरीना आहे, 43 38 पर्यंत हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यानंतर महत्वाची जी माहिती आहे आपण या ठिकाणी बघू शकता. सर्वात महत्वाचा या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे शैक्षणिक पात्रता. तुमचे शिक्षण किती झालेले आहे याच्यावरती तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर बघू शकता जे पहिले पद आहे, पहिले पद कोणतं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लघुलेखक निम्न श्रेणी हे पद आहे. त्याच्यावरती तुम्ही फक्त 10वी शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे 10वी पास असणे तुम्ही गरजेचे आहे. सोबतच तुमची या ठिकाणी बघू शकता लघु लेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट. तुमची या ठिकाणी टायपिंगची गती तुम्हाला 100 शब्द प्रति मिनिट तुम्ही असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता तिसरा पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर मराठी बघू शकता टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट. जी 30ची आपली जी टायपिंग आहे झालेली असणे गरजेचे आहे. या ठिकाणी सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही, परंतु तुमची स्किल टेस्ट नक्की होईल. तर बघू शकता 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी लेखनाची 40 शब्द प्रति मिनिट दोन्हीपैकी एकच असले तरी चालेल. इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक. या ठिकाणी प्रमाणपत्र देखील तुम्हाला आवश्यक आहे असे देखील सांगितलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघू शकता लघु टंकलेखक माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण 10वी पास हे दुसरे पद आहे. हे देखील तुम्ही पास असणे गरजेचे आहे. 10वी पास असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर लघु लेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट, मराठी लेखन बघू शकता 30 शब्द प्रति मिनिट आणि किंवा इंग्रजी शब्द 40 शब्द प्रति मिनिट. अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्याकडे तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही भरू शकतात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे पद तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तिसऱ्या क्रमांकाचे जे पद आहे जवान राज्य उत्पादन शुल्क जे जवान आहे त्यांच्यासाठी फक्त जर तुम्ही 10वी पास फक्त तुम्ही 10वी पास इतर कोणती अट नाही. फक्त 10वी पास असाल तर देखील फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क जवान म्हणजे चालकसाठी जे आहे तर फक्त जर तुम्ही 7वी पास वाहन चालक परवाना म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे तुमचे लायसन LMU TR चे लायसन असणे गरजेचे आहे. जर तुम्ही फक्त 7वी पास आणि लायसन असेल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर चपराशी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण जर तुम्ही फक्त 10वी पास असाल तर चपराशी या पदासाठी म्हणजे ही एक शिपायाची पोस्ट आहे. चांगल्या प्रकारची पोस्ट असणार आहे, कारण हे डिपार्टमेंट चांगल्या प्रकारे आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता शारीरिक पात्रता तुमची उंची, छाती, वजन किती असणे गरजेचे आहे. तर बघू शकता जवान राज्य उत्पादन शुल्क व जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शारीरिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. तर बघू शकता जे वरील पदे होते टंकलेखक त्यांना कोणतीही शारीरिक पात्रता पाहिजे नाही. ते जवान आणि चालकसाठी ही शारीरिक पात्रता असणे गरजेचे आहे. तर बघू शकता पुरुषांसाठी तुमची उंची किती असणे गरजेचे आहे तर 165 सेमी 165 पुरुषांना जी पोलीस भरतीला हाईट पाहिजे असते ती हाईट असणे गरजेचे आहे 165. त्याच्यानंतर बघू शकता छाती तुमची 79 छाती न फुगवता तुमची 79 भरणे गरजेचे आहे. तिथून पुढे 5 ने प्रसारण करणे तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यानंतर जी वजन आहे पुरुषांसाठी लागू नाही कितीही वजन असले तरी
चालेल. त्याच्यानंतर महिलांसाठी बघू शकता उंची 160 असणे गरजेचे आहे. महिलांसाठी उंची पोलीस भरतीला 157 किंवा 155 असते. परंतु या ठिकाणी पोलीस भरतीला पेक्षा या ठिकाणी जास्त आहे. 160 हाईट तुमची गरजेची आहे महिलांसाठी. आणि या ठिकाणी छाती लागू नाही आणि वजन महिलांसाठी 50 किलो लागू आहे. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. तर पुढील महत्त्वाचा जो पॉईंट आहे आपण या ठिकाणी बघूया. आता सर्वात महत्त्वाचं जे अभ्यासक्रमाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. जे 3 पदे आहेत आपले जे 3 पदे आहे या ठिकाणी बघू शकता. लघुलेखक कोणते आहे पहिलं पद? लघुलेखक. त्याच्यानंतर लघु टंकलेखक आणि जवान जे कॉन्स्टेबल जे राज्य उत्पादन शुल्क जवान आहे जे कॉन्स्टेबलचे पद आहे त्यांच्या या ठिकाणी ते 4 विषयांसाठी तुमची परीक्षा असणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी, बुद्धिमत्ता या ठिकाणी बघू शकता बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान असणार आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरण असणार आहे. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण देखील असणार आहे. आणि दर्जा जो फक्त माध्यमिक शाळा उत्तीर्ण आहे, म्हणजे 10वी पासचा जो पातळी लेवल राहणार आहे तुमची 10वी पास लेवलची सोप्या लेवलची परीक्षा असणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. काय दिलेलं आहे या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मराठी व्याकरण तुम्ही 30 प्रश्न बघू शकता 30 गुणांसाठी आणि इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न 30 गुणांसाठी. आणि या ठिकाणी हे चुकलेलं या ठिकाणी जी आणि इथं जी पाहिजे या ठिकाणी पुन्हा मराठी व्याकरण झालेलं आहे. या ठिकाणी आहे जी म्हणजे प्रत्येक विषयात 30 प्रश्न 30 गुण, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न 30 गुण. अशा प्रकारे तुमची चाचणी होणार आहे. वेळ तुमच्याकडे 1 तास 30 मिनिटे म्हणजे 1.5 तास 90 मिनिटे तुमच्याकडे असणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ पर्यायी प्रश्न या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा अभ्यासक्रम तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. जवान नि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क सेम मराठी बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी व्याकरण बघू शकता. सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार म्हणजे 10वी पास वरती आहे त्याच्यामुळे सॉरी या ठिकाणी जी चालक आहे 7वी पास आहे म्हणजे जे राज्य उत्पादन शुल्क जी कॉन्स्टेबलचे पद आहे त्याच्यापेक्षा ही 7वी पास वरती त्याच्यापेक्षा जी अभ्यासाची पातळी आहे जी लेवल आहे पेपरची कमी असणार आहे. त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम तुमच्या या ठिकाणी बघू शकता वरची देखील 120 मार्काची परीक्षा होणार आहे आणि खाली देखील ही चालकची देखील 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा होणार आहे. आणि चपराशीसाठी या ठिकाणी बघू शकता वरील 120 मार्काचा पेपर आहे परंतु चपराशीसाठी बुद्धिमत्ता या ठिकाणी 50 प्रश्न 50 गुणांसाठी बुद्धिमत्तेसाठी सामान्य ज्ञान 50 प्रश्न 50 गुण मराठी व्याकरण 50 प्रश्न 50 गुण इंग्रजी व्याकरण 50 प्रश्न 50 गुण अशा प्रकारे एकूण 200 गुणांची तुमची चपराशीची परीक्षा होणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी अभ्यासक्रमाची नोंद या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी कोणत्या प्रकारची नोंद दिलेली आहे? बुद्धिमत्तेचे टॉपिक या ठिकाणी बघू शकता. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये कशा प्रकारचे महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह नागरिकशास्त्र व विज्ञान आणि चालू घडामोडींचा अभ्यासक्रमांचा समावेश राहील. त्याच्यानंतर बघू शकता मराठी व्याकरणाचे देखील हे जे टॉपिक येणार आहेत ते टॉपिक सांगितले आहे. जवळजवळ सर्व टॉपिक तुम्ही करायचे आहे. इंग्रजी व्याकरणाचे देखील या ठिकाणी टॉपिक सांगण्यात आलेले आहेत. परीक्षेचे टप्पे या ठिकाणी बघू शकता परीक्षेचे टप्पे या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अभ्यासक्रम या ठिकाणी जवळजवळ या ठिकाणी कव्हर झालेला आहे. 120 शारीरिक चाचणी या ठिकाणी बघू शकता. जी शारीरिक चाचणी आहे तुमची या ठिकाणी चालकची 80 गुणांची असणार आहे आणि जवानची देखील 80 गुणांचीच असणार आहे. हा देखील तुम्ही पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी बघू शकता जी कौशल्य चाचणी आहे म्हणजे या ठिकाणी टायपिंग टेस्ट आहे. लघुटंक लेखक आणि निम्नलेखी श्रेणीसाठी या ठिकाणी बघू शकता 80 गुणांची तुमची या ठिकाणी व्यावसायिक चाचणी तुमची घेतली जाणार आहे म्हणजे एकूण 200 गुणांची तुमची होणार आहे ही परीक्षा. त्याच्यानंतर बघू शकता मैदानी चाचणीसाठी पुरुषांसाठी काय आहे तर बघू शकता मैदानी चाचणीचा प्रकार काय आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. 1500 मीटर जे पोलीस भरतीला 1600 मीटर असते त्याचप्रमाणे या ठिकाणी बघू शकता 1500 मीटर या ठिकाणी 1500 मीटर दिलेले आहे. तर त्याला 30 गुण आहेत. 30 गुण आहेत हा देखील पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. आणि बघू शकता महिलांसाठी 1 किलोमीटर धावणे त्याला 30 गुण आहेत आणि 100 मीटर धावण्याला 30 गुण आहेत. गोळा फेकला या ठिकाणी बघू शकता 20 गुण आहेत आणि 100 मीटरला मुलींना देखील 30 गुण आणि मुलांना देखील मुलांसारखे ज्यांना 20 गुण गोळ्याला दिलेले आहेत. गोळ्याची सर्व माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर बरेच मुले विचारत आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही? तर मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. तर बघू शकता 25% म्हणजे 4 1 4 प्रश्न जे तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क वजा करण्यात येईल. ही निगेटिव्ह मार्किंग आहे. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे.
आणि या ठिकाणी बघू शकता एकाच पदसंख्येच्या एकाच 10 तुमची निवड करण्यात येईल. तुमची सर्वात आधी परीक्षा होईल. त्याच्यानंतर ग्राउंडसाठी एकाच 10 अशा प्रकारे निवड करण्यात येईल. बघू शकता जो परीक्षेत या ठिकाणी बघू शकता परीक्षेमध्ये 120 120 गुणांची जी तुमची परीक्षा आहे त्याच्यामध्ये एक 45% च्या पेक्षा जास्त गुण मिळवणारे उमेदवार पुढील टप्प्यासाठी प्राप्त या ठिकाणी जे पात्र होऊ शकतात. तर 45% म्हणजे 120. 120 गुणांची जी तुमची लेखी परीक्षा आहे त्याच्यापैकी या ठिकाणी 45% गुण म्हणजेच जवळ-जवळ 54 प्लस तुम्ही असणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थी 54 प्लस तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावले जाणार नाहीत. हे लक्षात ठेवायचे. हे फक्त कमीत कमी हे गुणांचा क्रायटेरिया सांगितलेला आहे. त्याच्यानंतर तुमच्या गुणवत्तेनुसार तुमची मेरिट संख्या लावण्यात येणार आहे. पुढील या ठिकाणी महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी बघूया. प्रतीक्षा सूची तुमची या ठिकाणी जी वेटिंग लिस्ट देखील लावण्यात येईल. टी-सी-एस ही परीक्षा आपल्याला आधीच तुम्हाला माहीत असेल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे या ठिकाणी टी-सी-एस मार्फत तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता जे तुमचे कागदपत्र या ठिकाणी कागदपत्रांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा या ठिकाणी मी झूम आउट थोडी करत आहे. तुम्हाला जवळ किती तर या ठिकाणी बघू शकता 19 कागदपत्रे. 19 कागदपत्रे हे तुम्हाला तयार ठेवायचे आहे. तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर पुढील महत्त्वाची जी माहिती असेल ती मी तुम्हाला सांगत चालणार आहे. तर परीक्षा या ठिकाणी ही जाहिरात लवकरच या ठिकाणी जाहिरात कधी येणार आहे? ही जाहिरात 30 मेला आली होती. किती? 30 मेला. बघू शकता 30 मेला जाहिरात आली होती. त्याच्यानंतर तुम्हाला महिनाभराची मुदत दिली होती भरण्यासाठी. तर या ठिकाणी फीची या ठिकाणी ही जाहिरात लवकरच येणार आहे. जवळ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जवळ ही जाहिरात येऊ शकते नोव्हेंबर महिन्यामध्ये. या ठिकाणी बघू शकता तुम्ही जे तुमचे हे आहे, जी फी आहे, चलन आहे, ते तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. राखीव खुला प्रवर्ग या या पोस्टनुसार या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यानंतर राखीव प्रवर्गासाठी थोडी कमी फी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी लघुलेखकसाठी 900 आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 810 आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गट ड साठी 800 आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 720 अशा प्रकारचे असलेली बघायला भेटेल. जवानची देखील बघू शकता, चालकची देखील बघू शकता, लघुटंकन लेखीची देखील बघू शकतात. तर मित्रांनो ही जाहिरात जवळ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकते. कधी पण जाहिरात येऊ शकते. तुम्ही अभ्यासक्रम चालू ठेवायचा आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला पोलीस भरती जर तुम्ही खरंच पोलीस भरती करत असाल, तर तुमची या ठिकाणी बघू शकता जी टेस्ट आहे, तुम्हाला रोज एक टेस्ट भेटणार आहे. दिलेल्या नंबरवरती खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. पोलीस भरतीच्या सरावासाठी तुम्हाला रोज एक टेस्ट भेटणार आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा.